गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा जो ब्लॉग असणार तो खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर सगळ्यात मोठी म्हणजे अंडरआर्मची मोठी टुर्नामेंट जी असते ना ती कांजूर मारला आहे. तर त्यासाठी आता मी चाललो आहे, पुढे गेला आहे पांड्याचा. बट आता मला थोडा लेट झाला आणि ट्रेन पण लेट होत्या, त्यामुळे ह्या अवधूतची आणि ह्या मानवची वाट बघतो. आणि अवधूतची कालपासून फोन करतोय कधी जायचं आणि काल गेलेला स्वतः. आणि त्याला आज पण रस्ता माहीत नाही, म्हणजे समजून घ्या. आणि रोज आणि ते कॉलेजला येतो इथे तरी त्याला माहीत नाही. तर लेटचं आता जास्त टाईम पण नाही घ्यायचा आहे, डायरेक्ट आता जाऊ कांजूरच्या परिवार ग्राउंडला. तिकडे म्हणजे काल ना ओरमचे प्लेयर आलेले आणि आज रत्नागिरीवर पण एक टीम आले. तर लेट्स सी, बघू आज कोण कोण म्हणजे आज कुठचे ओरमचे प्लेयर खेळणार आहेत आणि काय काय ते तुम्हाला पूर्ण दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर लेट्स सी, पूर्ण ब्लॉग बघा. आणि आपल्याला या ब्लॉगमध्ये 2000 सबस्क्रायबर टार्गेट आहे आणि 200 लाईकचं टार्गेट. बघू कंप्लीट होतं का नाही. तर लेट्स सी, आता डायरेक्ट तुम्हाला परिवार ग्राउंडमध्ये जाऊ. तर चला, फायनली ऑटो भेटलेली आहे आपल्याला परिवार ग्राउंडला डायरेक्ट जायला. हा रत्नागिरीची मॅच बघतोय. किती झाले? हरले का? एक तास मी वन साईड गेलाय. त्याला 7 पण नाही भेटले, बिचाराची 50 तरी झाले पाहिजे. ते किती वरती आउट झाला तो? 39 आउट झाला यार. जरा थोडा वेगळा वाटतं. जर 50 तरी झाली असेल आणि मॅच जिंकले ना अजून भारी वाटलं असं. कारण की रत्नागिरीवर आले आणि एक तरी मॅच जिंकले ना, म्हणजे प्राऊड फील होतं रत्नागिरीच्या म्हणजे प्लेअरला, म्हणजे गावचं नाव मोठं झालं वगैरे. तर आता तू कोणची मॅच बघायला आले भावा? अक्षय गुरु. तर आहे बॉट, तू कोणची काल आलेला ना? काल कोण कोण होते ओरमचे प्लेअर सांग भाऊ? अजून आणि एवढेच होते. तर ओरमचे काल 2च प्लेयर होते. आणि आज बघू आज कोण कोण आहेत ओरमचे प्लेयर. लेट्सी डायरेक्ट आता ग्राउंडवर. फायनली आलं ग्राउंड. पण या ग्राउंडचं नाव काय? यशवंतराव चव्हाण मनोरंजन मैदान. आणि आपण लगे बोलतो परिवार ग्राउंड. काय माहीत तेच असेल. इथं 1 वर्षानंतर आम्ही येतो म्हणून आपल्याला काय माहीत नाही. आता फायनली मॅच चालू झालेली आहे आणि भरपूर वेळा म्हणजे अर्धा 1 तास तर झाला आम्हाला. नाश्ता वगैरे केला. नंतर पाऊस पण पडलेला, बट पावसामध्ये जास्त काय शूट नाही करू शकलो. आणि आता मेन म्हणजे मॅच चालू झालेली ओमकार मालाड वर्सेस रॉयल चेंबूर. तर बसलोय बघा आम्ही कुठे. माणूस आहे खास आला आहे. ही टुर्नामेंट बघा दरवर्षी येतो. मी पण दरवर्षी येतो. त्या काय एवढं नाही. बरं आता बघू कोण जिंकतो कोण हरतो. ग्राउंड प्रॉपर, पाऊस पण नाही. बॅटिंग वाटतं यांची आहे ओमकार मालाडची. CSK वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स. म्हणजे कोलकाताचे कपडे असतात असे वाटतात थोडेफार का. आणि यांचे प्रॉपर CSK सारखे वाटतात. बघू आता त्यांची बॅटिंग आहे, किती स्कोर देतात बनवायला चेसिंगला. कोणाला घेऊन आला? कुठे? गाणे दे 95 रन. डोरा बाई रन आउट झाला यार. बिचारा कुठे राहा बघा. मोठी वाटत असेल तर आपली गेले ना. आजचा बॉल 100 रन, 101 रन टार्गेट. भारी रन. 102 टार्गेट. चला कोच. विकेट. आपण जातोय नाश्ता करायला. आपल्याला बल्लीबाई भेटलाय. बल्लीबाई मॅच कधी आहे? उद्या सकाळी मॅच. पहिली मॅच. बाबू वन साइड आहे ब्लॉग साठी. अरे ऑल द बेस्ट ला उद्याच्या मॅचला. किती लास्ट लगी. हा चल, आपल्या भावाची एक मॅच झाली, जिंकला वन. अरे विशाल भाई, आपल्या पांड्याला विशालची वेळ होती. काय नाही बाबा, हरलो आम्ही. काय नाही गेला बल्लीबाई. चला आता जाऊ जरा स्टोर करू.
उंच असा मारलेला षटकार दिनू कांबळेचा. काय माहित 2 रन. भारी मारलेला शॉट. ओव्हरमध्ये त्याला लांब मारतो याच्यापेक्षा. परत ओव्हर थ्रो. अरे भाई साहब, डेंजर रनिंग बिटवीन द विकेट. बोललो ना काल कसे श्रेयस कदम ओमकार देसाई होते, आज दिनू कांबळे आहे पण जॉर्ज 11मध्ये. बघू आता कोण मॅच जिंकतो कोण नाही. मजा येईल. चेसिंग तर आहे, बघू किती टार्गेट आहे प्रॉपर मला पण माहीत नाही. मी आता जस्ट बाहेरून आलो. हा स्टेज आहे. आता मॅच चालू होणार आहे सेकंड राऊंड. ओमकार मालाड वर्सेस जॉर्ज 11. लय बेकार म्हणजे हाय व्होल्टेज मॅच होणार आहे. बघू आता कोण जिंकणार. दोन्ही टीम म्हणजे डेंजरच आहे. डेंजर. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे मॅच. बघा क्राऊड बघा किती आले. भरपूर पब्लिक. ही मॅच बघायला जाम जण असतात का. आणि मी पण आलो आहे. बघू आता कोण मॅच जिंकतो कोण हरतो पूर्ण. तर आता पहिली बॅटिंग वाटतो ओमकार मालाडची पहिली बॅटिंग आहे आणि बॉलिंग जॉर्ज 11. बघू काय होतं पहिली मॅचला. किती रन टार्गेट देतात ओमकार मालाड जॉर्ज 11ला. बघ डेंजर वाला. डेंजर 6 रन. गुड बॉल. लय लांब मारला. लय झाडाच्या पण पार. डेंजर. लय लांब मारला रे. लय लांब मारला रोहननी. टर्फ डिंग डॉंग जॉर्ज 11. वेल प्लेड. हार्ड लक. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. तर चला फायनली मॅच वगैरे संपली सगळ्यांची. दोन्ही मॅच भारी झाल्या. वन साईड एक पण नाही झाली. आता टीम मिटिंग इथं चालू आली. इथं जितका मॉल म्हणजे जिंकलेत. क्राऊड बघा किती. उद्या अर्धी डोंबिवलीची पण मॅच आहे जय रागायची. बघू काय होतं. लास्ट मॅच आहे. सगळ्या मॅची भारी झाल्या. आयोजन पण बेस्ट होता. शॉर्ट. सूरज उपाध्याय हत्ती. डेंजर मारला. माझ्या कॅमेऱ्यामध्ये एवढा शूट नाही होणार. टेन्शन नाही घेऊ. डेंजर लांब मार बॉल. शॉट यार. प्रॉपर हिट. 3 6 मारले आताच्या आता. शॉट यार. बादशाह उपाध्याय. अरे हे काय नवीन. सुपर यार. विकेट. भावेश शेलार ओळखत असेल कोण तुम्ही लोक, म्हणजे जे कोण कोण ओळखता ही मॅच बघता ते कमेंट करून सांगा. 1 नंबर रील्स बनवतो इंस्टावरती क्रिकेटवरती. फुल रिस्पेक्ट. कोण कोण ओळखतं प्लीज कमेंट करून सांगा. विकेट. चला आता टर्फ डिंग डॉंगला किती
54 रनचं टार्गेट आहे. टीम मीटिंग तर झाली यांची, किती 6 मारायचं आहे किती नाही. 7 6 मारायचं कॉम यांचं आहे, म्हणजे लाईनिंग आहे. बाकी एक्स्ट्रा मॅच होईल पूर्ण. बघू आता काय होतं मॅचचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर सगळे रन इझी चेस होतात. आता बघू काय होतं मॅचचं. सुपर्ब फुल स्लेजिंग चालू आहे मॅच मध्ये. शॉट यार, 6 कडक. लय लांब मारला, लय मारला. 2 रन. एवढा लांब मारून पण 2 रन. कॅच पकडली. नाईस कॅच. आता आली 1 बॉल 4 वरती मॅच. 1 बॉल 4. थांबा जरा. 1 बॉल 4. बघू काय होतो. दोन रन. मॅच विन वर साई सिटी. साई सिटी घाटते पर. Well played, hard luck. Please subscribe this channel.